जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मुर्दाबादचे नारे लावत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हमल्यात ज्या लोकांनी आपला जीव गमावला त्यांना काँग्रेसच्या वतीनं 1 मिनिट मौन ठेवून श्रद्धांजली सुद्धा देण्यात आली। तर पहलगाम येथील झालेल्या घटना ही सुनियोजित असून गुप्तचर विभागाला बाजूला ठेवून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केलेला हा भाग असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं लावण्यात आला। वोटाची राजनीती करून सहानुभूती कशी मिळवता येणार याकरता हे षडयंत्र असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा सुनियोजित कट असल्याचं काँग्रेसच्या वतीनं गंभीर आरोप लावण्यात आले। गृहमंत्री अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसच्या वतीनं निषेध करण्यात आला आणि त्याचबरोबर त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली। या निषेध दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्दाबादचे नारे सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावत केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली। पहलगाम इथे झालेली घटना हे सुनियोजित आहे। जर त्या ठिकाणी गुप्तचर विभाग असता आणि गुप्तचर विभागाला जर ही माहिती मिळाली असती तर हा प्रकार घडला नसता। म्हणजे गुप्तचर विभागाला बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केलेला हा प्लान आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हल्ला करून आपण वोटाची राजकारण कसा करता येईल, सहानुभूती आपल्याकडे कशी निर्माण करता येईल या दृष्टीनं हा सुनियोजित केलेला कट आहे। आणि म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा मी या ठिकाणी दोन्ही माणसाचा या ठिकाणी आमच्या काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि मागणी करतो। या दोघांनी सरकार चालवण्याची या भूमिकेमध्ये असफलता निर्माण केल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा ही आमची मागणी। मला सांगा, त्या ठिकाणी एक काटोल, महाराष्ट्रातला काटोल तालुक्यातला देशभदार नावाचा जो पर्यटक होता त्याला त्या ठिकाणी पल्सर गाडी दिसली। ती गाडी बगर नंबरची होती। त्या गाडीवरून त्याला डाऊट आला की या ठिकाणी काहीतरी होणार आहे, परंतु ते सांगायला त्या ठिकाणी कुठेही त्याला 2 तासपर्यंत कुठलाही सुरक्षाकर्मी, स्थानिक पोलीस किंवा मिलिटरीचा जवान त्या ठिकाणी मिळाला नाही। एवढी मोठी चूक कशी होऊ शकते? केंद्र सरकारनं त्या ठिकाणी पर्यटनाला बढ़ावा देत आहे आणि 2-3 हजार लोक त्या ठिकाणी आहेत। त्या ठिकाणी प्रत्येक RSS आणि BJPच्या माणसाला 6-6, 10-10 लोक सुरक्षेमध्ये तैनात आहेत 24 घंटे। पण 2-3 हजार लोकांच्या सुरक्षा करता जर 5 लोकही त्या ठिकाणी नसतील आणि मेलेल्या लोकांना 2 तासपर्यंत त्या ठिकाणी पोलीसही पोहोचत नसतील तर या ठिकाणी आम्हाला संदेह होत आहे की प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांनी काहीतरी कट रचून निष्पाप लोकांना बळी देऊन वोटाची राजनीती करून बिहारची निवडणूक जिंकण्याकरता केलेलं काय षडयंत्र नाही। कारण की पुलवामा हमलेमध्ये आज 5 वर्ष पहिले तिथे RDX एवढ्या मोठ्या प्रमाणात आलं कुठून हे आजपर्यंत माहीत नाही पडलं। तशाच प्रकारची चूक आज त्या ठिकाणी हे 5 लोक जाऊन तिथे खुलेआम गोळीबार करतात, परंतु केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोला कुठलीच कल्पना नसते निश्चित रूपाने। आणि नंतर मग झालेल्या घटनेचं हिंदूचं राजकारण करून देशाच्या लोकांच्या भावना भडकवण्याचं काम आज राजकर्ते करत आहेत। राजधर्माचं पालन न करता देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री आज सकाळी सकाळी लोकांमध्ये जागो हिंदू जागो म्हणून भावना भडकवण्याचं काम करत आहेत। परंतु जे लोक मरण पावले त्या ठिकाणी नेव्हीचा एक आमचा कर्नल मरण पावला, त्या लोकांचे प्राण परत येणार नाही हिंदू जागल्याने, हे मला सांगायचं आहे। आणि नैतिकतेची जबाबदारी म्हणून प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची मागणी आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।